मित्रांनो नमस्कार. माझ्या मॉडर्न गोट फार्मिंग चॅनलमध्ये माझे आपले मनापासून स्वागत करतो आहे. मित्रांनो, चॅनलवर माझ्या जर फर्स्ट टाईम असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे ऑलरेडी माझ्या चॅनलचे सबस्क्रायबर आहेत त्यांनी माझ्या चॅनलची माहिती आपल्या मित्रांना किंवा शेळी पालकांना किंवा जे जनावर व्यवस्थापन करतायत त्यांना माझ्या चॅनलची माहिती द्या. मित्रांनो, आज मी एका ऑन द वे होतो, तर एका ठिकाणी आपलं जे शेणखत असतं ते शेणखत लोडिंग चाललं होतं आणि हे ट्रकमध्ये भरतायत. तर आपल्याला माहिती आहे, मी शेळी पालनाविषयी आपल्याला युवा वर्गांना माहिती देत असतो. तर आज मी चारा पिकाबद्दल मी बरेच माझे व्हिडिओ आहेत की मित्रांनो, चारा पीक 70% खर्च हा चाऱ्यावर होत असतो आणि जनावरांच्या किंवा शेळी पालनामध्ये चाऱ्यावर जर आपण चांगल्या प्रकारे व्यवस्थापन केलं तर निश्चित आपल्याला सर्वांना आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती मिळून जाईल. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपल्याला चारा व्यवस्थापनामध्ये चांगल्या प्रकारे जर चारा उत्पादन घ्यायचं असेल तर आपल्याला खताला खूप महत्त्व आहे. बऱ्याच ठिकाणी मित्रांनो मी पाहतो की आपण रासायनिक खतं वापरतो, पण रासायनिक खतं हे आपल्या जमिनीची जे घटक आहेत ते नाश करतात आणि त्याच्यामुळं आपल्याला काय म्हणतो आपण शेतकरी बांधव हा आपल्या तोट्यात जातो. तर तशा होऊ नये म्हणून शेणखताला सेंद्रिय शेती केली पाहिजे मित्रांनो, म्हणजे सेंद्रिय चारा व्यवस्थापन केलं पाहिजे. आता हे बघा, ह्यांची जनावरं आहेत आणि जनावरांच्या तिथंच एक ढीग मारला आहे आणि तिथं त्यांनी शेणखताचा अड्डा केलेला आहे आणि हे शेणखत ते आता लोडिंग करून आपल्याला ते घेऊन जात आहेत. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं शेणखत वापरलं पाहिजे आणि शेणखत हे अतिशय उत्कृष्ट खत आहे आणि चांगला व्यवस्थापनामध्ये हिरवा चारा आपण म्हणतो, हिरवा चारा जो आहे जनावरांना लागणारा जो आहे तो पौष्टिक घटकयुक्त आणि चांगल्या प्रकारे जर आपल्याला उत्पादन घ्यायचं असेल, कमी श्रमात जास्त उत्पादन घ्यायचं असेल तर खताला खूप महत्त्व आहे आणि हे शेणखत आहे. शेणखत हे एक चांगल्या प्रकारे आपल्या पिकांना अतिशय पोषक आहे आणि माझे शेतकरी बांधवांना म्हणणं आहे की तुम्ही रासायनिक खताकडे नका जाऊ. रासायनिक खतं तुमची शेतीचे पूर्ण नाश करतात आणि आर्थिक गणित वाढवतात, म्हणजे खताला तुम्ही पैसे खूप पे करता आणि त्याप्रमाणे उत्पादन मिळत नाही. तर तसं होऊ नये म्हणून मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे जे उपलब्धता आहे, आता शेणखत हे आपल्याकडे जनावर असतात, आपल्याला दूध देतात, त्याच्याबरोबर शेणखत पण मिळतं. तर ते शेणखताचा पण उपयोग चांगल्या प्रकारे केला पाहिजे. म्हणजे मग कुठलंही पीक असू देईल, फळं असू देईल, त्याच्यानंतर द्राक्ष असू देत, ऊस असू देईल किंवा आपण आपल्या शेळी पालनाविषयी आपण चारा व्यवस्थापन, मग त्याच्यामध्ये आपण सगळे वेगवेगळे चारे घेतो. त्याच्यामध्ये हरभरा आहे, सोयाबीन आहे, त्याच्यानंतर जे आपले पालावर्गीय वनस्पती आहेत, झाडाचे वनस्पती आहेत, तर सर्वांना हे मित्रांनो हे शेणखत वापरलं पाहिजे आणि हे रासायनिक खतापेक्षा अतिशय म्हणजे निसर्गाने दिलेलं हे खत आहे. म्हणजे आपल्याला ह्याच्यात काही करायला नाही, फक्त आपल्याला एका ठिकाणी आपण असं एका ठिकाणी साठवून करून पूर्ण भरल्यानंतर आपण आपल्या ट्रकमार्फत किंवा ट्रॅक्टरमार्फत जे काही वाहन अवेलेबल आहे ते आपल्या शेतामध्ये आपण दिलं पाहिजे. म्हणजे तुम्ही कसं करता, रासायनिक खतांना खूप पैसे घालता आणि त्या मनानं मग ते पिकाचं जमिनीची तत्व कमी होतात, घटक कमी होतात आणि नुकसान होतं आणि आर्थिक खर्च वाढतो. तर असं नका करू. माझं शेतकरी बांधवांना किंवा शेळी पालकांना नम्र विनंती आहे की तुम्ही शेणखत वापरा. मग कोंबडी खत असू देईल, शेणखत असू देईल किंवा गोमूत्र असू देईल किंवा जे काही निसर्गाने दिलेले जे आहेत त्याचा वापर करा. त्याच्यामुळं तुम्हाला हरित क्रांती होईल. सर्व चांगल्या प्रकारे चारा जे आहेत ते चांगल्या प्रकारे चारा निर्माण होईल आणि जमिनीची चांगली पोषक तत्व वाढतात, घटक चांगले वाढतात. पाण्याची जमिनीची जी पाणी साठवून ठेवण्याची क्षमता आहे ती चांगल्या प्रकारे होते आणि पीक जोरदार येतात, फळं चांगली येतात. तर हे सर्व फायदे आहेत शेणखतामध्ये. तर माझ्या शेतकरी बांधवांना किंवा शेळी पालकांना जे लेंडी खत ऑलरेडी व्हिडिओ आहेच, मी शेणखताचा हा व्हिडिओ आपल्या चारा व्यवस्थापनाला धरून मी हा बनवतो व्हिडिओ, जेणेकरून आपण जो काही चारा निर्माण करणार आहे तो चारा जो आहे, मग ज्वारी असू देईल, कडबा असू देईल किंवा जे काही चाऱ्याचे प्रकार आहेत ते सर्व हे आपल्याला शेणखत वापरा मित्रांनो. अतिशय जमिनीची कस वाढवणारं हे घटक आहे, म्हणजे जमिनीला पोषक तत्व देणारं. तर माझ्या शेतकरी बांधवांना विनंती आहे की तुम्ही रासायनिक खताकडे नका जाऊ. आपलं जे निसर्गाने दिलेलं आहे, जे आपल्या जनावर आहेत त्यांच्यातनं जे मग लेंडी खत असू देईल, शेणखत असू देईल, कोंबडी खत असू देईल, जे काही खताचे प्रकार आहेत ते वापरा. तर अशा पद्धतीने मी एक छोटासा व्हिडिओ बनवला आहे. आशा करतो तुम्हाला आवडेल
आणि चांगल्या प्रकारे तुम्ही एकमेकाला सांगून अशा पद्धतीनं चांगल्या प्रकारे निसर्गाच्या स्रोतचा वापर करा. मित्रांनो, व्हिडिओतली माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलची माहिती आपल्या मित्रपरिवारांना द्या. मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.